नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण प्राइस थिअरी पेपर नंबर 103 बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडचा जो टॉपिक आहे तो आहे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन, म्हणजेच बदलत्या प्रमाणाचा नियम. याला बदलत्या प्रमाणाचा नियम. आता बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे काय, तर या संदर्भात आज आपण एक आकृतीच्या साहाय्यानं, कोष्टकाच्या साहाय्यानं जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे हा अभ्यासणार आहोत. मागच्या याला आपण लॉ प्रोडक्शन फंक्शन म्हणजे उत्पादन फलन अभ्यासलं आहे. आता आजचं लेक्चर जे आहे हे बदलत्या प्रमाणाचा नियम या संदर्भात आहे. तर बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे काय नेमकं? उत्पादन फलनाचा म्हणजे उत्पादन घटकांची मात्रा व उत्पादनाची मात्रा म्हणजे उत्पादन घटकांची मात्रा आणि उत्पादनाची मात्रा यांच्यातील संबंधाचा जो विचार आहे किंवा विचार करत असताना उत्पादन घटकाच्या परस्पर प्रमाणात होणारा बदल व त्यामुळे उत्पादनात होणारा बदल या प्रकारचे स्वरूप संबंधाला प्राप्त होते. म्हणून या संदर्भात आढळणाऱ्या प्रवृत्तीला बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात. म्हणजेच कोणताही उत्पादन करायचं असताना, एखादी वस्तू निर्मिती करायची आणि त्यासाठी काही घटक लागतात. काही वेगवेगळे घटक एकत्र करून आपण एक त्याचं प्रोडक्ट तयार करत असतो. आणि त्या प्रोडक्टचे जे मात्रा आहे म्हणजे ते घटक आहेत, किती प्रोडक्ट आपण बनवतो आणि कच्चा माल किती लागतो याचा जो संबंध आहे, ह्या संबंधाला किंवा या संदर्भात आढळणारी जी प्रवृत्ती आहे याला आपण बदलत्या प्रमाणाचा नियम असं संबोधतो. आता यामध्ये अल्पकाळ, आता बदलत्या प्रमाणाचा नियम जर आपण बघितला तर अल्पकाळात उत्पादनाच्या एका घटकात बदल करून इतर घटकांचे प्रमाण स्थिर ठेवले असता त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो. म्हणजे अल्पकाळामध्ये एका घटकात बदल करून इतर घटकांचे प्रमाण स्थिर ठेवले असता त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या सिद्धांतात केला जातो. म्हणजे अल्पकाळाशी संबंधित आहे, कारण की दीर्घकाळात तर सर्वच घटक आपण बदलू शकतो. मग यंत्रसामुग्री असतील, अजून काय असेल, हे सर्वच घटक आपण दीर्घकाळामध्ये बदलू शकतो. परंतु अल्पकाळामध्ये काय असतं, एखाद्या वस्तूची जर मागणी वाढली आणि उत्पादन कमी असेल तर ते उत्पादन वाढवण्यासाठी, त्या मागणीच्या पटीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आणि पुरवठा करण्यासाठी त्या घटकांमध्ये, आता भूमी आपण वाढवू शकत नाही, तंत्रज्ञान आपण ताबडतोब वाढवू शकत नाही, परंतु त्यामध्ये आपण मजुरांचं प्रमाण वाढवू शकतो आणि मजुरांचं प्रमाण वाढवून आपण जास्तीत जास्त उत्पादन निर्मिती करू शकतो आणि ती मागणी, तो पुरवठा आपण पूर्ण करू शकतो. त्या संदर्भात अशा प्रकारचे जे बदल आहे संस्थेमध्ये केवळ अल्पकाळातच केले जातात. अल्पकाळात उत्पादन संस्था एका घटकाच्या संख्येत बदल करीत असताना निरनिराळ्या घटकांचे परस्परातील जे प्रमाण आहे हे बदलण्यास सुरुवात होते. म्हणजे अल्पकाळामध्ये काय होतं, आपण एका घटकाच्या संख्येमध्ये बदल करीत असतो तर त्यावेळेस निरनिराळे जे घटक आहे, इतर घटक, या घटकातील जे परस्परातील प्रमाण आहे हे बदलण्यास सुरुवात होते. म्हणूनच या नियमाला बदलत्या प्रमाणाचा नियम किंवा सिद्धांत असं आपण म्हणतो. आता काही व्याख्या दिलेल्या आहे यामध्ये. भरपूर व्याख्या अनेक अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या ठिकाणी आपण एक 4-5 व्याख्या ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्या अर्थशास्त्राच्या या बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या दृष्टीनं ते आपण अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली जी व्याख्या आहे ती स्टिग्लर यांची आहे. आता स्टिग्लर काय सांगतात, उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून, स्टिग्लर सांगतात की उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकाच्या प्रमाणात सारख्याच प्रमाणात वाढ करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण घटत जाते, म्हणजे सीमांत उत्पादन घटते. आता ह्या ज्या व्याख्या आहे ह्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण नियमाचं स्पष्टीकरण करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मी एक कोष्टक दाखवून त्या कोष्टकच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. तर स्टिग्लर हे काय सांगतात, उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकाच्या प्रमाणात सारख्याच प्रमाणात वाढ करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण हे घटत जाते, म्हणजे सीमांत उत्पादन घटते. ते शेवटच्या नागापासून मिळणारं उत्पादन आहे म्हणजे सीमांत उत्पादन हे घटत चालतं. दुसरी व्याख्या आहे बेन यांची. बेन यांनी उत्पादनाच्या तंत्रात
उत्पादनाच्या तंत्रात कोणताच बदल झाला नसता असा एक बिंदू आढळतो की त्या बिंदूनंतर स्थिर घटकाच्या जोडीला असलेल्या बदलत्या घटकांच्या संख्येत वाढ केली तर बदलत्या घटकाच्या प्रत्येक वाढीबरोबर उत्पादन घटत जाते. बेन काय सांगतात की उत्पादनाच्या तंत्रात कोणतेच बदल झाला नसताना, म्हणजे उत्पादनाचं तंत्र आहे तेच आहे, त्यात कोणताही बदल झाला नाही, असा एक बिंदू आढळतो की त्या बिंदूनंतर स्थिर घटकाच्या जोडीला असा एक बिंदू आढळतो की स्थिर घटकाच्या जोडीला असलेल्या बदलत्या घटकाच्या संख्येत वाढ केली तर बदलत्या घटकाच्या प्रत्येक वाढीबरोबर उत्पादन घटत जाते. बदलत्या घटकाच्या संख्येत वाढ केली तर बदलत्या घटकाच्या प्रत्येक वाढीबरोबर उत्पादन घटत जाते, असं बेन सांगतात. त्यानंतर मेयर्स यांची एक व्याख्या आहे. नंबर 3ची व्याख्या आहे मेयर्स. जर एक किंवा अनेक उत्पादन घटक स्थिर ठेवून, मेयर्स काय सांगतात, जर एक किंवा अनेक उत्पादन घटक स्थिर ठेवून एक किंवा अनेक घटकांच्या प्रमाणात वाढ केली तर नेहमीच एकूण उत्पादन बदलत्या घटकाच्या प्रमाणात बदलणार नाही. मेयर्स थोडंसं वेगळं सांगतात की जर एक किंवा अनेक उत्पादन घटक स्थिर ठेवून एक किंवा अनेक घटकाच्या प्रमाणात वाढ केली तर ती नेहमीच एकूण उत्पादन बदलत्या घटकाच्या प्रमाणात बदलणार नाही, असं मेयर्स सांगतात. चौथी जी व्याख्या आहे ती सॅम्युएल्सन यांची व्याख्या आहे. सॅम्युएल्सन चौथ्या व्याख्यामध्ये असं स्पष्टीकरण देतात की अशी व्याख्या करतात की स्थिर साधनाच्या तुलनेत काही साधनांच्या संख्येत वाढ केल्याने, स्थिर साधनाच्या तुलनेत म्हणजे स्थिर साधनं आहे तेच आहे, परंतु त्यांच्या तुलनेमध्ये काही साधनांच्या संख्येत वाढ केल्याने उत्पादनात वाढ होते. म्हणजे स्थिर साधनाच्या तुलनेत काही जी साधनं आहे इतर यांच्या संख्येमध्ये वाढ जर केली तर उत्पादनात वाढ होते, असं सॅम्युएल्सन सांगतात. परंतु एका मर्यादेनंतर, त्यापुढे ते असं सांगतात की परंतु एका मर्यादेनंतर साधनाच्या समान वाढीतून प्राप्त होणारे अतिरिक्त उत्पादन हळूहळू कमी होत जाते. म्हणजे एका मर्यादेनंतर साधनाच्या समान वाढीतून प्राप्त होणारे अतिरिक्त उत्पादन हळूहळू काय होतं, कमी होत चालतं, असं प्राध्यापक सॅम्युएल्सन सांगतात. आता ह्या सर्व व्याख्यांचा एकूण मुद्दा ठळकपणे काय स्पष्ट होतो. सर्व व्याख्यांचा जर आपण एकूण विचार केला तर यांचं सरळ असं मत आहे की जर उत्पादक एका घटकाचे परिणाम स्थिर ठेवून इतर घटकाच्या परिमाणात वाढ करीत गेला तर त्याचे एकूण उत्पादन होणाऱ्या वाढीचे प्रमाण प्रथम वाढते, नंतर स्थिर होते व शेवटी घटत जाते. सुरुवातीला काय होतं, वाढत जातं, नंतर स्थिर होतं आणि नंतर घटत जातं. असं हे चारही व्याख्यांचा आपण एकूण जर सार काढला तर यावरून आपणास असं लक्षात येतं, म्हणजे त्याला बदलत्या प्रमाणाचा नियम असं आपण म्हणतो. आता नियमाचे आपण स्पष्टीकरण करूयात की नियम काय आहे, हा थोडक्यात आपण अभ्यासू. यासाठी आपण कोष्टकाची मदत घेणार आहे. हा नियम काय सांगतो की एक उदाहरण घेऊयात आपण शेतकऱ्याचं. एखाद्या शेतकऱ्याचे उदाहरण घेऊ. समजा एखाद्या शेतकऱ्याला पुढील वर्षासाठी नियोजन करायचे आहे. त्या जमिनीवर इमारती, कुंपण, कोठारे बांधले आहेत, म्हणजे काही भांडवल गुंतवले आहे. आता किती श्रमिक लावायचे हे त्याच्या उत्पादकतेचा विचार करून ठरवायचे लागेल. म्हणजे जमीन व तिच्यावर गुंतवलेले भांडवल हे स्थिर घटक आणि श्रमिक हा बदलता घटक यांच्या संयोगाने उत्पादन घ्यावे लागेल. आता सगळे श्रमिक सारख्या कार्यक्षमतेचे आहेत असे गृहीत धरले तरी त्याचे प्रमाण किंवा संख्या जसजशी वाढवली जाईल तसतशी उत्पादनात पडणारी भर उत्तरोत्तर कमी होत जाईल. एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन ह्या तिन्ही उत्पादनामध्ये बदल होत जाईल. आता हे जे सांगितले मी हे कशा पद्धतीने होईल हे तुम्हाला एक कोष्टक दाखवतो. आपण कोष्टकाच्या सहाय्याने समजून घेऊयात. आता यामध्ये आपण जे कोष्टक बघितले हे कोष्टक बघा. आता यामध्ये सर्वप्रथम श्रमिकांची संख्या म्हणजे हा बदलता घटक आहे. त्यानंतर आपण भूमी घेतला आहे, हा स्थिर घटक आहे, भूमी बदलू शकत नाही. एकूण उत्पादन आहे, तर एकूण उत्पादन बघा या ठिकाणी वाढत जाताना आपण दिसतं. त्यानंतर सरासरी उत्पादन आहे. सरासरी उत्पादन एका मर्यादेनंतर वाढतं, नंतर घट होताना यामध्ये आपल्याला दिसून येते. त्या प्रमाणात सीमांत उत्पादन. आता सीमांत उत्पादन जे आहे
ते सीमांत उत्पादन सुरुवातीला बघा तुम्ही वाढ होताना दिसते, परंतु एका मर्यादेत ते स्थिर होतं आणि नंतर ते शून्यहून घट होताना आपणास दिसून येतं. म्हणजे श्रमिकांची संख्या आपण वाढ केली, जसजशी वाढ केली, पहिली श्रमिकांची संख्या 1 होती, भूमी स्थिर आहे त्यामुळे 5, एकूण उत्पादन 4 आहे, सरासरी उत्पादन 4 आहे आणि सीमांत उत्पादन 4 आहे. श्रमिकांची संख्या वाढली, भूमी हा स्थिर घटक स्थिरच आहे, श्रमिकांची संख्या 2 केली, एकूण उत्पादन 10 झालं, सरासरी उत्पादन 5 झालं आणि सीमांत उत्पादन हे 6 झालं. या ठिकाणी ही पहिली जी पायरी आहे 6 पर्यंत आपण 4 एकूण घटक 4 वाढवले, श्रमिकांची संख्या 24, 6 आणि 6 हे स्थिर आहे. या ठिकाणी आपण स्थिर झालो आणि स्थिर झाल्यानंतर मात्र जी दुसरी पायरी आहे, ही दुसरी पायरी आहे स्थिरची, आणि तिसरी पायरी ज्यावेळेस आपण उत्पादनाची श्रमिकांची संख्या म्हणजे बदलता घटकात अजून वाढ केली, 5 केले, त्यामुळे इथं 24 29 झालं एकूण उत्पादन, वाढ झाली, परंतु 5.8 म्हणजे या ठिकाणी सरासरी उत्पादन घटलं, तर सीमांत उत्पादन हे 6 वरून 5 झालं. म्हणजे या ठिकाणी अजूनही थोड्या प्रमाणात घट झाल्याचं आपणास दिसून आलं. म्हणजे घट झाल्याच्या ठिकाणी दिसून आलं त्या प्रमाणात परत आपण एक श्रमिकाची संख्या वाढवली, 6 केले, इथं 29 31 झालं, एकूण उत्पादन वाढ झाली, सरासरी उत्पादन 5.1 झालं आणि सीमांत उत्पादन हे 2 झालं. त्यानंतर परत एका श्रमिकाची संख्येत वाढ केल्यानंतर इथं सरासरी उत्पादन एकूण उत्पादन जे आहे याच्यात स्थिर आहे, सरासरी उत्पादन घट झाली 4.4, तर सीमांत उत्पादन 0 आहे आणि यानंतर जर आपण वाढ करत गेलो तर ते -3 होईल सीमांत उत्पादन. म्हणजे एकूण उत्पादनातही घट होते, सरासरी उत्पादन घट होते, तर सीमांत उत्पादनातही एका मर्यादेनंतर घट झाल्याचं आपणास या ठिकाणी दिसून येतं. यालाच बदलत्या प्रमाणाचा नियम असं आपण म्हणतो. आता हे कोष्टक आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करणार आहोत. आता या ठिकाणी जी आकृती आहे, आता ये अक्षावर आपण उत्पादन दर्शवलं आहे, तर अक्ष अक्षावर आपण श्रमिकांची संख्या दर्शवली आहे. आता उत्पादन कसं वाढत गेलं आहे बघा, 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30 आणि 33 अशा पद्धतीनं हे उत्पादन वाढ झाली. आता सुरुवातीला जी प्रथम अवस्था आहे, एकूण उत्पादन हे वाढलेलं आहे. प्रथम अवस्था बघा, F1 पर्यंत, F1 1 4 म्हणजे आता हा जो वक्र आहे, पहिला F बिंदू आहे, F बिंदूपासून F1 पर्यंत गेलेला आहे. प्रथम अवस्था म्हणजे वाढ झालेली आहे एकूण उत्पादनामध्ये, सरासरी उत्पादन वाढ झाली आणि सीमांत उत्पादन तिथपर्यंत पहिल्या अवस्थेत वाढ दिसते. आता द्वितीय अवस्थेमध्ये बघा काय होतं आहे. द्वितीय अवस्थेमध्ये F1 पासून म पर्यंत जी द्वितीय अवस्था आहे, यामध्ये एकूण उत्पादनात वाढ झाली आहे, सरासरी उत्पादन वाढ झाली आहे, परंतु सीमांत उत्पादनात आपणास घट दिसून येते. ही दुसरी अवस्था आहे. यानंतर जी तिसरी अवस्था आहे, म पासून नंतरची अवस्था आहे, या अवस्थामध्ये एका लेवलला एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या तीनहीची संख्या मात्र या ठिकाणी आपणास घसरलेली दिसते, म्हणजे घट झालेली दिसते. आता यावरून जर आपण बघितलं तर ह्या 3 अवस्था काय, पहिली अवस्था, या अवस्थेत काय होतं, श्रमिकांच्या होणाऱ्या वाढीबरोबर एकूण उत्पादन F बिंदूपर्यंत वाढत्या दराने व नंतर घटत्या दराने वाढते. त्यामध्ये F बिंदूपर्यंत सीमांत उत्पादन महत्तम असते, तर नंतर ती कमी होते, बरोबर. आता या अवस्थेत वाढत्या उत्पादनाची अवस्था म्हणतात, कारण या अवस्थेत सरासरी उत्पादन शेवटपर्यंत वाढते. त्यानंतर या अवस्थेत सीमांत उत्पादन सुरुवातीला वाढते आणि नंतर ते कमी होत जाते. ही झाली पहिली अवस्था. आता दुसऱ्या अवस्थेत काय होतं, शेवट म बिंदू होतो, दुसऱ्या अवस्थेत शेवट म बिंदू आणि म बिंदूपर्यंत एकूण म्हणजे म बिंदूपर्यंत एकूण उत्पादन घटत्या दराने वाढते. एकूण उत्पादन हे काय घटत्या दराने वाढतं. या अवस्थेत सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन घट होत जाते. दुसऱ्या अवस्थेच्या शेवटी बदलत्या घटकाचे सीमांत उत्पादन 0 असते व मग हा एकूण उत्पादनाचा महत्तम बिंदू होय. या अवस्थेला घटत्या उत्पादनाची अवस्था म्हणतात. आता त्यानंतर जी तिसरी अवस्था आहे, या अवस्थेत एकूण उत्पादनात घट होते, त्यामुळे एकूण उत्पादनाचा वक्र खाली येतो व या अवस्थेत बदलत्या घटकाचा सीमांत उत्पादन नकारात्मक असते किंवा ऋणात्मक असते, असं या ठिकाणी दाखवतो.
आता या नियमाचे काही गृहीत आहेत बदलत्या प्रमाणाचे, आपण ते शॉर्टकटमध्ये बघणार आहोत. आता ते कोणकोणते गृहीत आहेत? पहिलं गृहीत आहे, उत्पादन तंत्रात कोणताच बदल होत नाही. बदलत्या प्रमाणाच्या नियमाचं हे जे गृहीत आहे हे आहे, उत्पादन तंत्रात कोणताच बदल होत. दुसरा गृहीत आहे, एक किंवा अनेक घटक स्थिर ठेवले जातात. काही घटक स्थिर ठेवून दुसरे काही घटकात बदल केला जातो, हे दुसरं. त्यानंतर सर्व बदलते घटक एकजिनसी असतात. म्हणजे आपण जे काही घटक बदलणार आहोत ते एकजिनसी आहे, एकसारखे आहे. चौथं गृहीत आहे, अल्पकाळ. म्हणजे हा नियम फक्त अल्पकाळातच प्रत्ययास येतो, दीर्घकाळात लागू होत नाही. त्यानंतर पाचवं गृहीत आहे, उत्पादनाचे मापन करता येते. आता उत्पादनाचे मापन करता येते म्हणजे कसं? या नियमात उत्पादनाचे मापन भौतिक एककामध्ये करता येते असे मानण्यात आले आहे. जसे 1 क्विंटल टन इत्यादी. म्हणजे 1 क्विंटल 1 टन असं करता येते. यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे. सहावं गृहीत आहे, पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेच्या गृहीतवर हा नियम आधारित आहे. म्हणूनच उत्पादन घटक एकजिनसी असतात. अल्पकाळाची परिस्थिती गृहीत मानली आहे. सातवं जे गृहीत आहे ते, उत्पादन घटक पूर्णपणे विभाजन योग्य असतात. म्हणजेच उत्पादनाचे स्थिर घटक व बदलते घटक हे विभाजन योग्य असतात, म्हणजे त्याचे विभाजन करता येते असं हे गृहीत मानले आहेत. अशा प्रकारे आपण एकूण 7 गृहीत असल्याचं आपणास दिसून येते. आता बदलत्या प्रमाणाची काही कारणं दाखवली आहेत की बदलता प्रमाणात नेमकं का बदलता प्रमाणाचं हे आहे, म्हणजे नियम का अनुभवास येतो, की बदलता प्रमाणाचा नियम अनुभवास येण्यास काही कारणं आहेत. मग ते काय कारणं आहेत? मग ते 2-3 कारणं आहेत, ते आपण शॉर्टकटमध्ये बघूयात. पहिलं कारण आहे, उत्पादन घटकाची अविभाज्यता. उत्पादनाच्या स्थिर घटकाची संख्या सुरुवातीस जास्त असते, त्यामुळे श्रम व या घटकात त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याची क्षमता नसते. स्थिर घटक अविभाज्य असतात. स्थिर घटक अविभाज्य असतात. अशा पद्धतीने आपणास त्याची अविभाज्यता लक्षात येते. त्यानंतर अंतर्गत आणि बाह्य बचती. त्यानंतरचं कारण आहे, श्रमाच्या तुलनेत भूमीची मात्रा कमी होते. हे झाले बदलत्या प्रमाण नियमास अनुभवास येण्याची कारण. यावरून बदलत्या प्रमाण नियमाचे महत्त्व काय आहे, तर उत्पादन घटकाचा उपयोग होतो. अविकसित आणि विकसित देशांना उपयुक्त आहे. तिसरा आहे, विविध घटकाच्या पर्यायतेची कल्पना येते. देशाला मार्गदर्शक असा हा नियम आहे. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील केवळ एक उत्पादकाला या सिद्धांताचे महत्त्व नसून संपूर्ण देशाला हा नियम मार्गदर्शक ठरतो. अशा प्रमाणात आपण हा जो नियम आहे, बदलत्या प्रमाणाचा नियम, हा आपण अभ्यासला आणि हा पूर्णतः तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतंय. यानुसार आज आपण बदलत्या प्रमाणाचा नियम काय या संदर्भात अभ्यास केला. आता आपल्या सिलेबसनुसार जो काही सिलेबस आपण बघितला आहे आपला, यामध्ये आता बदलत्या प्रमाणाच्या नियमानंतर आपण नेक्स्ट जो घटक बघणार आहोत तो लॉ ऑफ रिटर्न अँड रिटर्न टू स्केल. लॉ ऑफ रिटर्न अँड रिटर्न टू स्केल हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. आजचा सिद्धांत या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.